आपली काही चूक नसताना हे सगळे आपल्यावरतीच का चिडतायत याच्याबद्दल या दोघांमध्ये इकडे चर्चा होते। तर निकी म्हणते की तुला सांगू का, जंगलचा राजा हा एकटाच असतो आणि इतर प्राणी हे झुंडने राहत असतात, कारण जंगलच्या राजासमोर एकटे यायची कुणाची हिंमत नाही ना, तो खाऊन टाकेल, म्हणून सगळे झुंडने राहतात। गौतम गुलाटी सुद्धा एकटाच होता आणि याच गोष्टीमुळे तो विनर झालेला आहे। कारण काय असतं ना, प्रेक्षक हे प्रेक्षकांच्या नजरेने बघतात आणि घरातले लोक हे घरातल्या लोकांच्या हिशोबाने बघतात। त्याच्यामुळे काय होतं, त्यांना काही माहिती नसतं, पण मला प्रेक्षकांची गरज आहे। यांना तर मी ओळखत पण नव्हते, हे कोण आहेत कुठले, हे इथं आल्यावर ओळखी झाली आमची, आणि काय गरज आहे, मी काय यांच्याकडे भीक मागत जाऊ का, काय झालं। तर गौतम गुलाटी हा एकटा असल्यामुळे तो विन झालेला आहे या शोचा, हिंदी बिग बॉसचा। तू कुणालाही जाऊन विचार, कुणाचंही नाव घे, प्रत्येक जण त्याच्या अगेन्स्ट होता। त्यासाठी तिने गौतम गुलाटीचं मस्त असं उदाहरण दिलेलं आहे आणि अभिजित तिचं ऐकत असतो व्यवस्थित। तर काही गोष्टी ज्या आहेत त्या घरच्यांनी समजून घ्यायला पाहिजेत। आता पॅडी दादांचंच बघ ना, मला कीव येते त्यांची। त्यांनी तुला विचारायला पाहिजे की तू तिथे गेला होतास का ड्युटी सोडून, मी वॉशरूमला गेले तर तू आलाच नाहीस, पण त्यांनी तुला विचारलंच नाही। तर अभिजित म्हणतो की आता बांधला आहे तर मी येणारच ना, हे त्यांना कळायला हवं। यावर निकीमध्ये काय बोलणार ना, मला घरातली सगळ्यांची कीव येते, का वागतात हे असे काय माहिती। प्रत्येक वेळेस झुंडने येतात, काय झालं, अरे तुम्ही तुमचं मॅटर क्रिएट कधी करणार का, तुम्ही फक्त आमचंच मॅटर सोडवणार, हेच मला समजत नाही। यांचा गेम दिसणार कधी। अशा पद्धतीने इकडे निकी आणि अभिजित या दोघांच्या मध्ये घरच्या इतर सदस्यांचा गेम कधी दिसणार अशी चर्चा चालू आहे। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।